सगळे जेवढे मराठ्यांचे अभ्यासक आले होते राज्यातून त्यांच्याशी चर्चा केली. हैदराबादच्या JR मध्ये काय बदल करायचा आणि सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे, औंध आणि बॉम्बे हा JR कसा काढायचा याच्यावर चर्चा झाली. SOP मध्ये काय बदल करायचा यावर चर्चा झाली. साधक बाधक चर्चा. मग आता दुसरं काय सांगू? हैदराबाद गॅझेटमध्ये काय बदल करायचा कोणच सांगा ना. साधक बाधक चर्चा झाली, पण बाकीचे विषयावर चांगली झाली. मी का अभ्यासकाचा यार तुम्ही काय बोलबड लावली रे? गप्पा ठोका झाले कर तुम्ही इकडे. जाता येईना काय? थांब ना, थांब ना. मोहब्बत बोला म्हणलं कुणी बोलत नाही, नंतर बोलायला तयार होते. मी 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेणार. सरकारला ते द्यायचे नाहीत, त्यांना माहिती आहे पक्का आरक्षण आहे. मराठा समाज याच्यातून आरक्षणात चाललाय. नोंदी मी शोधलेला नाही. शिंदे समिती राज्य सरकारनं गठीत केलेली तिने शोधलेल्या नोंदी आहेत. फारशी मोडी लिपी उर्दू आम्हाला लिहिता येत नाही. त्यांनी रेकॉर्ड शोधलाय हैदराबादला पण जाऊन आणि महाराष्ट्रात. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मला 58 लाखाचे पाहिजे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी नोंद सापडल्यावर अर्ज केले त्यांचे पण प्रमाणपत्र पाहिजे. ज्यांचे प्रमाणपत्र निघाले व्हॅलिडिटी टाकले पण व्हॅलिडिटी देत नाही त्या व्हॅलिडिटी पाहिजे. ज्यांनी अर्ज केलेत व्हॅलिडिटीला फक्त मी त्यांच्याबद्दलच बोलतो, नाही केल्यावर व्हॅलिडिटी द्यायची कुठून? अर्ज नाही केल्या. समाजाच्या लोकांना चौथा मुद्दा, हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेले असतील ते प्रमाणपत्र द्यायला लावणार. ते काढलेले प्रमाणपत्र त्यानुसार कोणी व्हॅलिडिटी टाकेलं असलं तर ती व्हॅलिडिटी घेणार. तुम्ही हैदराबाद गॅझेटनुसार अर्जच केले नाही, प्रमाणपत्राचीच मागणी केली नाही तर मी प्रमाणपत्र कुठून द्या म्हणणार? एक. आणि जर प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटनुसार काढले आणि व्हॅलिडिटीला मात्र तुम्ही टाकले तर ते कसं देत नाही ते मी बघ. टाकलेलंच नसेल तर मी कसं द्या म्हणणार? हे झाले मुद्दे. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या संख्याप्रमाणे द्यायला लावणार. मुद्दा झाला 6वा. आता 7वा की कोल्हापूर, सातारा संस्थान, औंध, पुणे आणि बॉम्बे गॅझेटियरचा JR काढून अंमलबजावणी लगेच करायला लावणार आहे. नंतर बंदर नाही. EWS, ACBCच्या आणि ESBCच्या ज्या पोरांच्या निवडी झाल्या त्यांनी अर्ज घेऊन अंतर्वाली लिहायचं. नाही आले तर पुढे जबाबदार मी नाही, ते सगळे पोरांना नियुक्त्या द्यायला लावणार. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्यापासूनचा कुठलाही विषय शिल्लक आता ठेवणार नाही कोणाचाच. त्या JR नुसार त्यांना सगळ्यांना घ्यायला लावणार आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना कर्ज वाटप झालंय त्यांना व्याज परतावे दिले नाही त्या सगळ्या पोरांनी यावं, कारण सरकारचं म्हणणं आहे व्याज परतावा थांबलेला नाही. मला दाखवू द्या सरकारला, सोक्ष करू द्या ना. ही आत्ता टाक म्हणजे पोरांचे गळे मोकळे होते. सारथी मार्फत कोणत्या योजना बंद केल्यात आणि कोणत्या सुरू बंद केल्या तर सुरू आहेत. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्तीचा काय विषय तेही पोरांना इथे येऊन सांगावं. मी जागेवर सगळा तुकडा पाडून घेतो. अशा ज्या सगळ्या मागण्या आहेत, छत्रपती शिवरायांचा देशाच्या याच्यातून नकाशा हटवलाय. मग आमचं म्हणणं आहे तो कस का हटवला गेला? राज्यात केंद्रात तुम्ही आहे, तो कस का बसत नाही पुन्हा? माझं याला जोडून पण म्हणणं आहे. म्हणजे हे मागण्याच्या व्यतिरिक्तपणे पण सत्याला धरून आहे. जर नसरापूर घटनेचा 2.5 महिन्यात निकाल लागू शकतो. लेख ही लेख असली पाहिजे, तिच्यात भेद नसला पाहिजे. मग मालेगावच्या लेखीचा तसाच करून नाही न्याय लागला, संतोष देशमुखांचा न्याय तसा का नाही लागला?
याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. अन्याय अत्याचार झालाय इथं तुमचं आणि आमचं. ए मागचे कोण आहेत रे? याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. ती भात जाऊ नये गोरगरिबा. संतोष देशमुखांची, महादेव मुंडेंची सुद्धा त्याच पद्धतीनं क्रूर हत्या झाली, त्याच पद्धतीनं. नसरापूरच्या लेकीचं जे वय आहे तेच वय मालेगावच्या लेकीचं पण. तिथं कस का आणखीन फाशीच्या शिक्षापर्यंत निकाल जात नाही. नसरापूरच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, आम्ही सगळे मागे आहे. पण मालेगावची सुद्धा लेखच. हे धोरण काय हे नाही कळत. जाऊ द्या, विषय भरकटू नाही. सत्य आहे ते बोलल्यावर खूप लागतं, पण मी जातीच्या बाजू नाही. मला याच्याबरोबर एक निकाल पाहिजे. बावनकुळेने शिरसाटने प्रमाणपत्र रद्द केले कसं? झालेलं. शिंदे मंत्र्याच्या हाताने असं काम का करावं लागले? ज्या शिंदेना एकनाथ भाई म्हणत होतो आणि प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचे रद्द कसं काय व्हायला लागले? बावनकुळ्या प्रमाणपत्र जर हस्तक्षेप करता येत नाही तर एन्डॉर्समेंट करून पत्र देतो कसं काय? ही मराठ्यांच्या नेत्याचा सरळ अपमान आहे. तुमच्या नाकावर टिचून बावनकुळे जर प्रमाणपत्र रद्द करायच्या शिफारशी करीत असत, 1700 लोकांचं जर वाटोळं करीत असत, तर ही मराठ्याचे जेवढे महाविकास आघाडीत नेते आहेत ना, यांचा सरळ अपमान. यांनी उद्यापासून वर मान करून चालू नये, खाली मान घालून चाला. आम्हीच त्यांना मराठ्यांचे लेकरं उचलणार आहे, दुसरं कोणी नाही. तुमच्या शिंदेच्या ऑफिसमध्ये गपचिप येऊन कोण भेटत ते तुम्हाला कधीच उचलणार नाही. त्यांना तिकडून भाजपने सोडल्यामुळे इकडे गळ धरली त्यांनी. कारण यांना जवळ फडणवीस करत नाही, जे आहे तेच बोलणार. मग यांनी आता शिंदेचे पाय धरायला सुरुवात केली. गरज तर शिंदेच्या विरोधात पण ओकायचे, मराठ्यांना सुद्धा सोडायचं नाही. मराठ्यांच्या जितक्या खालपर्यंत जाता येईल, जितका काळजाला हात घालता येईल तितका घालायचा, पण शिंदेच्या ऑफिसमध्ये मात्र जाऊन बसायचं. कारण फडणवीसांनी यांची पुरी चालवळ केली. यांची लेवल किती आहे? फडणवीसांनी जे ओबीसीचे नेते हाताखाली धरायचे ते धरून ठेवले. यांना पुन्हा पायरी आपली चढू द्यायची नाही. त्यांची कुवत फडणवीसांनी पूर्ण ओळख केलेली. जे सत्य आहे तेच या ठिकाणाहून बोलतो. म्हणून त्यांनी दुसऱ्या वाटा चाफायला सुरू केल्या. तर मग शिंदेची वाट सापडली. शिंदेना यांनी कधीच वैभव मिळू दिलं नाही, कधीच मोठं होऊ दिलं नाही, कधीच. मराठ्यांच्या पोरांनी अजितदादांना आणि शिंदेना तळहातावर उचलले. मराठ्यांचे शत्रू यांच्या घरात आसरा कसं काय घेतात? मी त्याच वेळेस सांगितलं होतं, शिरसाटने प्रमाणपत्र रद्द करू नका बरं का. 2 महिन्यापूर्वी सांगितलं. हे पहिल्यांदा मीडियात सांगतोय मी. बावनकुळ्यांना सांगितलं होतं तुम्ही चूक करू नका, हे सगळं खरं आहे. खोटं असेल तर फाडून टाका प्रमाणपत्र, नको मला. त्यांना लाडभाऊनी फोन केला बावनकुळेला की त्या मोडी लिपीच्या नोंदी रद्द करू नको बरं का. या टोळीचा आहे, गुंपळलीची आहे, ती पुढे उद्ध्वस्त झाले. तर आता ते चांगला नेता कसा वयाला जाईन हे काम करतात. बावनकुळे चांगला कसा संपवायचा हे परळीच्या टोळीनं काम करायचं. शिंदेच्या ऑफिसमध्ये जे लपून गुलगुल गप्पा मारतील तेच लोक बाकीच्यांना डाग लावण्यासाठी फिरते. बघा, त्यांच्याकडे चाणक्य नीती परळीच्या टोळीने शिकलेली. त्या 2-3 जणांना मराठी कधी हुशार होणार आहेत मला नाही माहिती. ते डाग लावायसाठी जवळ जवळ उभा राहतात, मग ते येतात फुटू. आणि त्यांनी ते बरोबर ठरवलेले. आणि ही डावळ केला फडणवीसांनी. ते म्हणले पुन्हा याला जवळ करू नका. मग यांनी अजितदादा सापडायला सुरू केले, मग शिंदे साहेब सापडायला सुरू केले, मग बारामतीतच जाय, याव कर त्याव कर. ही डाग लावायची पद्धत आहे. मी सांगितलं होतं लाडभाऊला की बावनकुळेंनी असं पत्र दिलंय, मला हे माहीत झालंय, तुम्ही ते पत्र पळलीच्या म्हणण्यावर आहे बरं का. राजकारणासाठी माझ्या लोकांचा बळी देऊ नका. ह्या राजकारणी 2-4 रद्द केले नाही तर पुरा वाटला होत्या. सांगता का तुम्ही? मी आंतरवालीतून सांगतो.
बाकीच्या लोकांचं वाटोळ होणार नाही गरिबाचं, हे आम्ही देत आहे सरकार. काही घेणं नाही आम्हाला राजकारण्याचं, काही घेणं नाही. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा नाही तर सुरू ठेवा, काही घेणं नाही. आज दही अंड्याच्या गावात 3,500 मराठी आहेत, त्यांचं वाटोळ होणार नाही का सरकार आम्ही घेतं का? काढी लागून त्या राजकारणात काय देणं घेणं नाही मला. मी तराला का लागलोय त्याच्यामुळे बाकीच्या पोरांचं वाटोळ होणार. तुम्ही बोडखेंचं रद्द केलं, तिथले 600 लोक आहेत बोडखेंची, गरीबाला काही होणार नाही का राजकारणात होती वाटोळ? तेच बीडचा विषय माजलगावचा, बाकीच्यांना काही होणार नाही का? 1700 लोक आहेत तिथं, त्या आंबोरे आडनावाचे. तिथंच ते काय नाव आहे त्याचं, पुरण्याचं गौरचं पारवे वाटोळ होती. बाकीच्या पारवेचं काय नाही होणार, नाही होणार. काहीच घेणं नाही मला म्हणतो राजकारणाचं. तर का बोलू आणखी? काहीच देणं घेणं नाही मला राजकारणाचं. कोणा जर वाटत राजकीय पत्र रद्द झालं म्हणून जरा पाडली करायला, काय देणं घेणं नाही. माझ्या गरीबाच्या शिक्षणात नोकरीत वाटोळ होणार नाही ही आम्ही एक तुमची नाही. मग घेऊ डावे. बर, मी तुम्ही 5 मिनिटात म्हणले तरी शिरीष विषय आला म्हणून सांग. हा हा आटपाडीचा त्याचा पण तसंच. मला सांगा, मी जर 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तर लाड भोनीन त्यांनी विखे पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही चूक केली ही करू नका. त्यांनी बावनकुळेंनी कलेक्टरला फोन करून सांगितलं, हे सांगतो तुम्हाला, की बाबा हे NIC प्रमाणपत्र दे. 3 दिवसांनी मला माहिती झालं लगेच. पुन्हा फोन आला, सांगितलं आम्हाला तसं मानावं लागतं, कारवाई अप्रमाणित झाली पाहिजे. मी लगेच, मला कळलं की फोन लावला. म्हणलं लाड हो, मला कलेक्टर आता बोललेत, बावनकुळे बी बोलले ते करून देणार आहेत, पण 3 दिवसांनी फोन आला, अप्रमाणित कारवाई झाली पाहिजे, अयोग्य झालं पाहिजे. पुन्हा दगा फटका होईल. ते म्हणले नाही हो असं नाही होणार. म्हणलं मी जे सत्य तेच सांगतोय. आणि तबा त्याच्यावर 1.5 महिन्याने हे पत्र रद्दच आहे. काय म्हणते त्याला, डाऊन येतं काय? ही राजकीय दबावापोटी मराठ्यावर अन्याय करायला लागले. हेच मी घुमरे मामाला मामाशिवाय बोललो नाही. त्यांचं काय नाही याच्यात. त्यांच्या पोराला मी सांगितलं होतं तुमची अशी तशी वडातड चालली, तुमचं राजकारण आमच्या मुळावर येईल. हे फोन करूनच सांगितलं. प्रत्यक्ष मी मुंबईत हॉस्पिटलला माझ्या पोराचं दुखत असून पोराचं सोडून मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही चूक करता बरं तर तुमच्या राजकीय वडाकडे तुमचा पाड आहे म्हणून याची जेरवायला जाताना 3,500 मराठीचं वाटळ होईल. खोटं असेल तर त्याचं वाटळ होते फाडून टाक. पण खरं असून जर तुम्ही असं करताल तर ही होईल. हेच 64ला सांगितलं, तुम्ही प्रमाणपत्र रद्द करायचे आदेश दिले फोन करू. नाही होणार म्हणे, तुम्ही कम काळजी करता. केलंच ना. मग शिंदेची ही चाल कोणची नवीन? शिंदेची ही नवीन चाल कोणची कोणची? याच्यासाठी जीव लावला साहेब आम्ही तुम्हाला. का प्रेम करावं मराठा सोडून मी मंत्र्यावर? तुमची इच्छा आहे का मी पक्षावरून नेत्यावर प्रेम करावं? का करू मी माझी जात उघडं पाडू? आज कुठतरी आमच्या लेकरा बाळा आता शिकायला लागलेत, कुठेतरी नोकऱ्यात चाललेत, आता कुठं लेकरा बाळाचं कल्याण व्हायला लागलं. मी पण नालायक हो आणि समाजाचं वाटोळ करू एक मंत्र्याचं मित्रत्व ठेवायसाठी. आणि काय करू ते मित्रत्व जपून? मरतानले सुखाने मरण का मी? समाजाच्या लेकराचा मुर्दा पाडून मिले सुखाने मरण का? मला नको ते नासके धंदे. मला समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या नेत्याजवळ सुद्धा बसायचा. समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या घाण घाण जातीला बोलणाऱ्या लोकांना थुकणार सुद्धा नाही, तोंडावर थुका सुद्धा वायाला नाही घालणार याच्या बाई. तर या संघा पाण्यात सोडूनच बोला. इतक्या खालच्या थरापर्यंत मी आणखीन एकाही ओबीसीच्या गोरगरिबाला बोललो नाही, लोकांना नाही, माय माऊलीला नाही. इतक्या खाली बोलायले ही नीतिमत्ता यांची. पण आम्ही पण मराठी दाबा सहन करायचं तवरच करणार आहे. तुम्ही जर कोणत्या स्तराला बोलायला जाता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का आम्ही? कोणचं रक्त खेळत आपल्यात? जे पार मी आतापर्यंत ओबीसीच्या एकाही गोरगरिबाला बोललो नाही, एकाही दुखवलं नाही, एका पण. ना कोणाच्या मायमाऊलीला ना कोणाला. नेत्याला सोडा,
मराठीच्या नाही ओबीसीच्या नाही सोडणार बी नाही, पण गरीबाला नाही. तुम्ही आता खालच्या स्तरावरचे हल्ले करणार बोलून, आम्ही एवढे सोपे येतं आणि त्यांचं मांडील लावून आम्ही बसणार, कोणतं रक्त आहे आमच्या अंगात, शक्य नाही आपल्याकडून. मी या सगळे विषय 29 ऑगस्टला मार्गी काढणार आहे. माझ्या समाजाला माझी हात जोडून विनंती, जर दौऱ्यात माझं येणं झालं तर चांगलं, नाही झालं तर मानून घ्या. माझ्यावरची माझ्या समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या. माझ्यावरची माझ्या समाजाच्या लेकरा बाळाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या. गावागावात जा, आणि जर मी कोणत्या गावात आलो नाही किंवा गावात एखादा आपला काम करणारा समाजाचा कार्यकर्ता नाही आला, जिल्ह्याचा तालुक्याचा, वाट बघू नका. आपण आपल्या घरोघरी जाऊन सांगा ही लढाई जिंकायची, मराठा हरू द्यायचा नाही. मराठ्यांचे नेते मात्र अपमान पाचवायलेत, त्यांच्या नाकावर टिचून प्रमाणपत्र रद्द झालेत. काय मर्दानगी वाटते त्यांना मला नाही माहीत, त्यांना कोणती मर्दानगी वाटते, पण आता ते करायले सण, ते मनुष्यकांना साधे. फडणवीसांकडून एवढीच अपेक्षा होती, त्यांनी म्हणावं चूक केली. फडणवीसांचा उलटा शब्द आला, ओबीसीचा आहे म्हणून त्याला टार्गेट करायला लागले. जातीवाद तुमच्या तोंडात काय फडणवीस बाळा, अरे आमच्या इकडच्या देवबाप्पा जर म्हणलं ना पाय पडू द्यावा, ते म्हणतात कल्याण, आणि तुम्ही काय ओबीसी नेता टार्गेट केला मग त्यात काय ओबीसी आलं? ते पुऱ्या महाराष्ट्राचा आहे, पुऱ्या महाराष्ट्राचा आहे. त्याच्यात ओबीसी म्हणून कुणबीने मतदान नाही केलं त्यांना, मराठ्याने उगाच मतदान नाही केलं. त्यात जात बघितलं असतं तर कुणबीने मतदान नसतं केलं, ते मत निवडून आलं नसतं. म्हणजे फडणवीसांनी हे का नाही म्हणले, कशाला मराठी लेकर टार्गेट करतो रे, कशाला मराठीचा रोष सरकारच्या अंगावर घालतो? फडणवीस म्हणत होतो त्यामुळे मी बदनाम व्हायला लागलो. सरळ मराठीच लोक म्हणले वार बादर म्हणले असते फडणवीस, खरं ते बोलला. किती खोट्याचे पण पाठराखण करणार, आणि मी मराठी एवढी सोपी आहेत का? मग तुमच्यावर सगळ्याचा रोष आहे. मग लोक वाटच बघत आहेत, जाऊन द्या नव्हतं सांगायचं सांगतो, लोक वाटच बघत, शेतकरी वाट बघतो यांचं कवाची बघायचं म्हणते. मुसलमान दलित म्हणतात आता हे लयच बेजार करायला लागले. मायक्रो ओबीसी म्हणतो आम्हाला देणं घेणंच नाही बरं यांचं. बंजारा समाज म्हणतो वाटलं झालं, आदिवासीला तर निधीच सापडा 70 वर्षापासून त्यांचा पुढे सगळे चावताळलेले. शेतकरी सगळ्यात जास्त वैतागलाय. एखादी बार हसे नका कोणी होईल, ते हसे नका कोण होते कोणच्या पण द्यायचे असे कप केले दांड्याने तिकडं, आपल्या इकडं पळून आली. इमान लागणं तर वाटगेनीच आहे. लोकांपुढे शानपण चालत नाही. मराठी पुढे शानपण सत्तेचं नाही चालू शकत. नीट वागाव. माझं म्हणणं आहे, मला तुम्हाला आणखी नाही दोघाला बोलायचं नाही, फडणवीसला पण नाही, शिंदेना पण नाही. चूक दुरुस्त करा. तुमचे आमचे संबंध पाहिल्यासारखे प्रेमाचे. काय पाहिजे आणखी? नाही केले मी नसतं ऐकत कोणाचं. मी कोणाला मोजी तर नाही, हो दे काय व्हायचं. तुम्ही जर मराठ्याच्या मुळावर उठता, मी नाही सहन करू शकत. आणि ते झालंय. इतकं वाईट काम केलं ना, खूप अपराध केला यांनी, लय पाप केलंय मोठं मराठीच्या लेकरात वाटलं करून, लय मोठं. मराठी आता गप बसू नका घराघरातली, नसता तुमचं जगणं मुश्किल होईल. काय माझं काहीच नाही. लोकांच्याच गाड्यात बसवतोय मी, आणखी ना गाडीचा टप्प चालू आहे माया मागे. इकडून आणले इकडून आणली, मला काय कुठून आणली? तो आहे का बापाच्या, तो आहे का नवऱ्याने पैसे दिले त्या गाडीवाल्याला? त्याने आणली, बसलो हिंडलो आलो इकडून तिकडून हिंडून. अरे मला मरतानी तरी कमीत कमी बसून दे ना मराठीच्या गाड्या, घुसकून जाईल मरून मी. बसून देता घरी. तुम्ही आयुष्यात समाजाला काय दिलं नाही. मी समाजाला माझं प्रेम करतो. समाज तुम्ही तसले नेते झाला, ज्या मागण्या करायच्या त्या करीनात. तुम्ही मराठ्याला विरोध करता आरक्षण मिळू नये म्हणून. तुम्ही तुमचं आरक्षण मागावं. ओबीसी आंदोलनात कधी उतरतो? त्यांच्या हिताच असल्या. ते काय म्हणतात, गरीबाच्या मराठ्याच्या लेकराच्या नोंदी सापडत ना, काय ऐकायचं यांचं? हे फुकट भांडण लावा लागलेत म्हणते ते ओबीसीचे नेते झालेत. हे फुकट ओबीसीत मराठ्यात भांडण लावते. मराठ्यात नोंदी सापड्यात दिलं पाहिजे त्यांना. ते म्हणते तो आपला आंदोलन उभा करा ना, आम्ही येतो ना. जायला नव्हते आले, एसटीतून मागणी केली तर तुफान, आणि कोणीही मागणी करू द्या. बारामतीला केलं तर त्यांनी एकदा एसटी आरक्षण, काय तुफान गर्दी होती.
गरीब ओबीसीला धनगरांना वाटतं खरं असावं ते मागायला जाऊ आपण, फुकट ताकद वायाला घालायची मराठ्याच्या मागं. बरं मराठ्याच्या मागं ताकद वायाला घातली देऊ नका म्हणून, तरी मराठ्याला मिळायला लागले. इतका हुशार गाव खेड्यातला ओबीसी, तरी पण मराठ्याला मिळायला लागलं. का मिळायला लागलं त्यांच्या नोंदी आहेत. आणि काय विरोध करून उगाच शत्रुत्व घ्यायचं, नाराजी घ्यायची आपल्यात कशामुळे नाराजी. इतका हुशार ओबीसी झाला. खरंच नाही आहे ना ते मराठ्यांना विकत भांडण घ्यायसाठी जायचं का म्हणजे. नोंदी नसल्या तर ठीक आहे आपण विरोध करू, पण त्यांच्या नोंदी गॅजेट आहेत ते म्हणतात गॅजेटवर नोंदी द्या मराठीमध्ये देऊन टाक. हे गरीब ओबीसीचं सुद्धा म्हणणं आहे मराठ्यांच्या बद्दल, कारण ते नियतीने साफ आहेत, त्यांना माणुसकी कळती गरीब ओबीसी. पण आता नीतिगिरी ज्याला करायची तो काही का पाहणार, मग ते ओबीसी पण नाही ना सहन करत. आणखीन काही दादा याच प्रकरणामध्ये उदय सामंत यांचा तुम्हाला फोन आला होता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर, त्यानंतर पुन्हा ते तुमच्याशी संपर्क साधतो बोलले होते, त्यानंतर संपर्क साधला का किंवा मग काय चालू आहे. त्यांच्या मोबाईलला बॅलन्स महिनाभर न उडणार आहे. उदय सामंत साहेब सारखे फोन चालू आहे आणि माझ्या मोबाईलला महिनाभर न उडायचं पॅकेज मारलेलं आहे मराठ्याने. त्याच्यामुळं माझ्याजवळ तर मोबाईलच नाही, त्यांजवळ फोन चालू आहे. काल बाळूकुलेंचा फोन आला, त्याला काय नाही सांगितलं, सकाळी माझ्या हात नाही राहिला, आत्ता सांगतो. काल 4 बाया आल्या, परवा दिवशी दिवसभर होता. एक बाबा आहे, त्या बाबाचं कीर्तन होतं, सोडा म्हणले मग काळजी करा, काळजी काळजी नाही म्हणतात, काळजी काळजी करा म्हणले. मग तेवढी जा. बाबा सापडीत आला इथं, मी इथं नव्हतो, दवाखान्यात आला बाबा. बाबा मला बोलावं लागतं माझ्यासाठी. म्हणलं चूक दुरुस्त करीत असली तर बोलतो. ते म्हणले करणार, बोल चूक दुरुस्त करतो म्हणजे. त्याला काय नाही केलं तर मी ऐक नाही कोणतीला. तेच म्हणले काळजी करू नका. आता व्यंगावर नाही बरं का, हा आता व्यंगावर बंद केलं. सुरू होऊ शकतं 28च्या नंतर, मग तर गुडगुडच होणार, टांगळा होणार. हा आता तरी थोडं आहे. आता शब्द दिलेला पाळायचा असतो, मराठीवर संस्कार आहे, त्यांना एका शब्दानं दुखवणार नाही व्यंग. पण बाकीचं रद्द केलेलं याच्यात सोडणार नाही, हा अजिबात सोडणार नाही. त्यांनी काल सांगितलं, परवा बी सांगितलं, परवा बी आलता वाटतं आहे ना, नाही परवा त्याच्या आधी बी आलता. ते झेले मिस काल पडे म्हणलं मला नाही बोलायचं तुम्हाला, चला होऊ दे काय व्हायचं त्या. आता लागलं तर तुम्ही लावलंय, आम्ही नाही लावलं. वाद तुम्ही लावलाय, मी नाही लावलं. आता निपटायचा तुम्हीच, मी काय बोललो नाही. पण काही काय असतं आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्कार आहे, ते म्हणले आमच्यासाठी तरी मान ठेवा. म्हणलं दुरुस्त करत असले चूक तर बोलतो. ते म्हणले हो चूक दुरुस्त करायचं म्हणले म्हणून बोला म्हणते. म्हणलं घ्या मग. हा म्हणलं रेडे का म्हणू, त्याला काय. आणि मग सुरुवात झाली, सगळं व्यवस्थित करतो म्हणले. चूक हाय कारण ते जात पडताळणी समितीनं निर्णय दिलेला आहे की व्हॅलिड करण्यात यावं म्हणून. त्यामुळं व्हॅलिड करता यावं हे निर्णय बदलता येत नाही म्हणे आता. आणि ज्यांचे व्हॅलिड केलेत त्यांचं रद्द नाही करता येत, त्यांनी सांगितलं. चूक दुरुस्त केलं, मी का नाव ठेवू, नाही नाव ठेवणार. बावनकुळे साहेब नाव ठेवणार नाही. चूक दुरुस्त केलं नाही केली, बाजार उठला म्हणून सांगायचं. हा नाही बाबाचं कशाच, बाबा मागं लफडं लागेल तुमच्या पुन्हा बाबा म्हणून काय होम झाले वाद आहे मग उगाच गेलो वा तिच्या आईला वैताग झाला. बरं बाबा बी एक नाही 2 आहेत. पहिल्या दिवशी एक बाबा आले, हा त्या बाबाचं बी मला मान ठेवावा लागला. आणि काल एक आले, परवा एक आले, काल एक आले, दोन्हीचा मान ठेवावा लागला. ते बी दोन्हीकडे शब्द मात्र तेच होता, बोलतो पण दुरुस्त करत असले तर. आता भाजप बोले त्यांची चूक सुधारायला लागले. आणि दुसरं कोणी मग आडून काही शब्द नसतो भाऊ, आडोंगी शब्द नसतो. भाजप माझा आडून शब्द कधीच नसतो, जे आहे ते क्लिअर असते. असं मी कधीच लपवत नाही. आणि ते काय तेच म्हणतात मग मी देईन नाव सांगून त्यांच्या मंत्र्याचे मग कापा तेच म्हणतात आम्हाला असं आहे. मग मला खोटं ठरायला गेलं, मला काय माहित. मग हे भाजपमधले मंत्री आमदार म्हणतात, शिवसेनेचे शिंदे साहेबांचे पण आमदार खासदार मंत्री म्हणतात.
अजितदादाचे मंत्री आमदार खासदार म्हणतात हा मी देईन नाव सांगू का पाला मग ते नाही म्हणले होते मी काय खोटं बोलतोय मला काय रे मागचे का बसा रे मागचे का बसा मला काय करायचं खोटं बोलून मला त्यांच्या राजकारणाशी देणं घेणं नाही मला मराठीशी देणं घेणं नाही मराठ्यांचं त्यांनी सोयीचं करून द्यावं माझं काहीही म्हणणं नाही मला राजकारण करायचं नाही तुमच्या ढवळढवळ करायचं नाही पण तुम्ही मराठ्यांचं प्रमाणपत्र घातलं की तुमचं ऐश्वर्य वैभव आम्ही घातलं तर तो आहे बोला आता का सांगितलं दिशा सांगितली ना आंदोलनाची आयला ते जरा संभ्रमच आहे मराठीचे पोट्टे म्हणते मुंबई ऐकतच नाही तर पण मी त्यांना एक सांगितलेलं आहे भाऊ मुंबईत गेलं तरी मी तुम्हाला देतो आणि इथं बसलो तरी देतो तुम्हाला काय करायचं मी अंतरावली बसवून येत मुंबईत बसून येत वाड्यात बसू तुम्हाला काय आरक्षणाशी देणं गेलं पण ते काही होऊ शकतो शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती हा 100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची सूत्र मात्र पक्क आहे आमचे सूत्र तुम्ही अशा टायमाला शोधा की बाग जर उचलली आणि ट्रकवर टेम्पो ठेवून मुंबईकडे गेले मला सूत्र फिरले सूत्र मुंबईकडे निघाले तर असंच होण्याची दाट शक्यता आहे आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो आणि आम्ही बरं आम्ही मुंबईला कमी जायचं मुंबईला कमी जायचं आम्ही मुंबई आमची नाही देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नाही तर वर्ष आमची नाही वर्ष आपली सगळ्याची त्यात काय बंगला बंगला फडणवीस साहेब आपले महाराष्ट्र आपला मुंबई आपली वर्ष आपली सगळ्याची मी त्यांच्या स्लॅबवर बसून उपोषण करू शकतो काय अडचण त्यांना त्यांची टाकी असेल पाण्याची वर मी बंद नाही करणार नळाचं पाणी कमी पडत टाकीत पाणी भरू लागून देऊन ते पण डॉक्टर आहेत ना डॉक्टर रेट का काय तर घेतले काळी टोपी घातली ते अशी तपाशी दे मला काय झालं ताप कमी झाला का वारडा का काय अडचण त्यांनी का सेवा करू नये गरीब मराठीची त्यांना संधी आली ना आली का नाही संधी गरीब मराठ्यांची सेवा करायची होय खोटं आहे का काय अडचण आहे मुंबई आमची बघू द्या बरेच बैल बघायचे राहते शेअर मार्केटचे इमान जरा बघू द्या ना कोण कोण काय खातंय कोण कोणत्या गादीवर झोपवतो मंत्री बघू द्या कशा आहेत त्यांच्या खोल्या काय पोर बघितलं पाहिजे उलट त्यांनी मोकळे गेले पाहिजे बघले पोरं झोपाचे दिवस फक्त इथं उशाने होणार काय हरकत काय उशा गाद्या त्यांच्याकडे वेगळे वेगळे वर बल्ब लावले असतात भाऊ ही चित्र असे ते खाली वाकत येत झोंकत येत काय म्हणते नेऊ नका म्हणा तुमचे तांबे लोटे काही आणणार नाही पोरं बघू दे ना काय अडचण काय गरीबाच्या लेकरांची सेवा करायला काय अडचण काहीही होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे निर्णय मुंबईचा ठेवून होण्याची कारण तशी सूत्रांनी पक्की माहिती दिली कारण काय सूत्र आमचं काय वरण भात खात नाही तुंबाची तर अजिबातच दार नाही पक्क सूत्र आहे सूत्र काही दिले सूत्र करू शकतो आणि चारही बाजू सूत्र घुसायची येळ या बारीने कारण बडोद्याच्या मराठ्यांनी कधीच फोन केलेला नाही सुरतच्या कधीच फोन केलेला नाही मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश मध्ये भोपाळ ते नाही हे सगळ्या लोकांचे फोन आहेत की हरियाणाचे आम्ही तिकून येतो गोव्यातल्या मराठ्यांचे कधीच फोन नाही ते सुद्धा वडगी न्यायचा अंदाज आहे काय होऊ शकतं त्याला काय अन्याय असतो आणि एखादी जात जर अन्याय विरुद्ध चीड झाली ना तो कधीच पक्षाला नेत्याला बाप मानत नाही तो जातीलाच बाप मानतो त्याला ओरिजिनल रक्ताच्या अवलाद मराठीचं फक्त यांनी गैरसमाजाच्या बाहेर यावं मराठ्याला हलक्यात घेऊ नये आणि हल्ले फुलल्याच्या भानगडीत आता फोडणीसाठी फोडू नये एकदा आमच्या आईचे रक्त सांडले आता आमच्या आया सुद्धा चपला काढत्यात हो आता त्या कुटण्यात पडू नये किती मार्ग काढून लवकर गरिबाचं कल्याण करता येईल याच्यावर डोकं लावावं ही आमची भावना आहे पण मला वाटत असेल बापरे आमच्या डोक्यात हवा गेली फेवा गेली हवा मराठी इतक्या लवकर काढते यांच्या डोक्यात एक हवा आहे बघा आता मला दवाखान्यात जायचं एवढंच सांगतो त्यांच्या डोक्यात हवा आहे बहुमत आमचं कोणी काही करू शकत नाही आणि दुसरा एक शब्द आहे सत्य पुढं शानपण चालत नाही मराठ्यांवरती आता वेळ आहे
मराठ्यांपुढे शानपण सत्तेचं चालत नाही दाखवून द्यायची. जगाने बघितलं पाहिजे मराठ्यांपुढे शानपण चालत नाही म्हणून. बघूच बरं यांच्यात किती नळ्या आता भरलेल्या त्या बंदुकी नळ्या आणतात बघायला. नळ्या मागून लटकेल्या आणि इकडं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दांडके रूम ने काढ्या. भानगडीत पडू नका, मी धमकी नाही देत. तुम्ही आमच्या जीवावर वार केलाय, प्रमाणपत्र रद्द करू. तुम्ही जे करायला नको होतं ते वाटोळ करायचा अधिकारी. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला आरक्षण नाही दिलं, आम्ही आमचं रक्त जाळून मिळवलं, तर तुम्ही ते घालवायला निघाला. सुट्टी नाही. आणि सगळ्यांनी शांततेत कामाला लागा. आणि शेवटचा शब्द सांगतो, 29 ऑगस्टचं आंदोलन शांततेत होणार, आंतरवालीतच होणार, शांततेत होणार. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. आणि मला वाटतं आपण 27 तारखेला गोदापट्ट्याची बैठक लावून घ्यावं. आपल्याला स्वयंसेवक खूप लागणार आहेत. तुम्ही काय करा, गोदापट्ट्यातले सगळे लोक आपण आपल्या स्वयंसेवकाची यादी 27 तारखेला घेऊन या. याद्या करा स्वयंसेवकाच्या. कारण आपल्याला पाण्याचे टँकर, आता अँब्युलन्स, आमकं तमकं सगळं बघावं लागणार आहे. आपल्याला ग्राउंड, गाड्या लावायला हे सगळे कुठाने करायचे. काम लय मोठं आहे. ह्यामुळे ही बैठक होऊन कामाला पोरं लावावं लागते. कारण गोदापट्ट्यात आपल्याला भाकरीची पण व्यवस्था करावी लागणार आहे. कारण लोक काही भेटून आंदोलनाला माघारी जाणार आहेत, पण काही आकडा असा इथंच राहणार आहेत, ते जाणारच नाहीये. नाही नाही नाही, पोरं माणसं हे या बारीनं वातावरण बिघडिलंय. बावनकुळे आणि शिरसाट, फडणवीसाच्या सांगण्यावर आणि शिंदेच्या सांगण्यावर. त्यामुळे मराठी खरं असल्यामुळं रद्द केल्यामुळं चावताळे. खोट्यात मराठी कधीच पडत नाही, पण खऱ्यात मराठी मागं सरकत नाही. कारण हे क्षत्रियाचं जातवान रक्त आहे. ते खोट्यात पडत नाही, खऱ्यात मागं सरकत नाही, मैदानात गाजवित आहे. म्हणून लोक लय मुक्कामी राहणार आहेत गोदापट्ट्यातल्या आपल्या 123 गावाला. आणि त्याच्याही पेक्षा जास्त कोणाला जर इथं जेवणाची व्यवस्था करता आली करा. पैसे कोणाकडं देऊ नका. तुमच्याकडे एखादं येईन, मला तिकडे खर्च करायचा, गाड्या लावायच्या, मला जीव घालायचे, स्टॉल द्यायचा, टेंट द्यायचा आहे आणि अन्न छंत्र चालवायचे आहे. ते छंद्रण फंद्रण काही नाही. ज्याला जीव घालायचंय, जो अन्नदाता मराठा आहे, त्याने स्वतः तुपल्या कुणी पाठव, इथं काय लावायचं लाव, लोक जेवतेने जाते, तुलाही सुख मिळत. कुणी फाळका फुलका आणणार नाही. इथं फाळक्याच्या हिशोबासाठी माझ्या विरोधात बोलायला लागले. त्याच्यामुळं मला ते मी नंतर काढतो. 29 आंदोलन संपलं, सगळे पुरावे आलेत माझ्याकडे. कुणीकडून काय आणलंय, काय केलंय, सगळं सांगतो. कोणाचे टेंडर कुठे येतं, काय सगळं सांगतो. काय ठेवणार नाही, जाती पुढे एक शब्द खोटा ठेवणार नाही. एक सगळ्याच ओपन करतो. माया जवळचे बी लांबचे बी. जर बदल केला ना, जागेत बदल होईल, सगळं सिद्ध करून देतो. आणि मग मराठी बी तुमच्याकडे बघणार आहेत. कशाच्या जीवावर फडफड करीत होता, कोणत्या नेत्याचं ऐकून करीत होता, परळीचं ऐकून याच्यात कोण आहे, आणखीन कोणाचं ऐकून कोण आहे. सगळे मंत्र्याचे बी नाव सांगतो. तुला कोणी बोलायला लावलं, काय केलं नाही, ओपन केलं मग बोला मला. 29 नंतर मी दवाखान्यात, कारण ऍडमिट झाल्यानंतर नीट झालो एकदा, चांगली मस्त प्रेस घेतो इथं. त्याच विषयावर क्लिअर पाहिजे, माणसाचा आरसा क्लिअर असावा. आणि कोणत्याही मंत्र्यांना सांगा, मी अमुक अमुकला काम देण्यासाठी फोन केला, कोणत्या बी. नाही तर समोरच्या तरी सिद्ध येऊन दाखव, समोर येऊ जाती पुढं. जसं मी आता समन्वय अभ्यासक दाखवले, क्लिअर काम असतंय आपल्याकडं. आपण सामाजिक काम सोडून कोणचंही सांगत नाही सरकारला. सामाजिक नाही सांगायचं, मग कोणचं सांगायचं त्याला? काय खेकडे धरायचं सांगतो का? ते सांगत लागल ना. सगळं क्लिअर आहे, काही नाही. अरे ज्याचे त्याचे आयापाते, ज्याचे त्याचे कोवते, जेव जेव करतोय, खातोय, करतोय. का मराठीत मोठं व्हायचं नाही का? जेव त्याचं करतोय, ज्याच्या त्याच्या पद्धतीने. माझा रोल काय हे माझ्यासाठी फक्त महत्वाचं. बाकी त्यांच्या रोल बद्दल मी बोलणार नाही. माझा रोल काय त्याच्यात. आज माणसाचं सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. जे दानसूर मराठा आहे, ज्यांना पाणी द्यायचं ते डायरेक्ट दाणून टाक. कोणाच हातात देऊ नको. नाही तर धरी 1 लाख रुपये, धर 50,000, धरी 10,000 पाणी. त्यांना नेल्यावर तू तूप आणून टाक. तुला भाकर जेव घालायचे, बिस्किट पडत आहे, तर तूच आणून टाक. इथं कुठे चट खाते. तुला अन्न आणायचं, जेवण आणायचं, तूच आपलं कर. तुला आमटी भाजी खाऊ घालायची, तर इथं तो कढाई फेडाय पाठवून दे आणि तिथंच करून घाल लोक.
पैसे देऊ नका, मी आज नाही सांगत. आणि ज्यांनी दिले ना तू त्याचा उद्योग बघ, मी देश सांगितलेलं नाही, करू नको. मी दिल ते काय तू दिल ते तुला कोण देश सांगितले? एकदम सोपं. मी कधीही कोणाला द्या म्हणत नाही. आणि ज्यांनी दिले ते बळ द्यायला लागले, मी काय करू त्यांना? मग मराठा समाजाने समजून घ्या. आलो दौऱ्यात तर ठीक, आता पडलेल्या नाही आलो, तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या. आंदोलन मात्र एकदम शांततेत होणार.